उल्हास नदीच्या वालवली पुलावर सध्या आपण आता आहोत। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। पावसाचे सर्व काही अपडेट जे आहेत आपण या लाईव्हच्या माध्यमातून घेत आहोत। उल्हास नदीची पातळी वाढल्यानंतर आजूबाजूच्या परिसरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होतं। त्याचबरोबर एक बदलापूर पश्चिम परिसरामधील बदलापूरचा वालवली पूल, तर या वालवली पुलावर सुद्धा जे आहे नागरिकांची इथे गर्दी होत असते। उल्हास नदी सध्या कशी आहे, कसं वातावरण आहे उल्हास नदीचं ते बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरांमध्ये सुद्धा या साईडला सुद्धा पाणी जे आहे शिरत असतं। तर तेच अपडेट्स आज आपण घेणार आहोत। जर आपण बघितलं तर नेहमीपेक्षा उल्हास नदीची या साईडची सुद्धा जी पातळी आहे ती अतिशय वाढलेली आपल्याला दिसते आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे उल्हास नदीचा त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे पाणी तुंबलेलं आहे। आजूबाजूचा जो परिसर आहे त्या साईडचा तिथे सुद्धा आपल्याला पाणी तुंबलेलं दिसतं आहे। तर आपण आता तेच लाईव्ह मध्ये बघणार आहोत। जर आपण त्या साईडला बघितलं तर तिथपर्यंत जे आहे बदलापूर वालवली साईडला जाणारा जो रस्ता आहे आपला मांजरलीचा, संपूर्ण आजूबाजूच्या पूर्ण परिसरामध्ये जे आहे पाणी तुंबलेलं आहे। मात्र जर असा जोरदार पाऊस चालू, आता थोडं जो आहे विश्रांती घेतलेली आहे पावसाने, परंतु मात्र पाऊस हा असाच चालू असला तर आजूबाजूच्या परिसरांमध्ये जास्त प्रमाणात जे आहे पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। अगदी जाणं ही पाण्याखाली गेलेली आहे। संपूर्ण या उल्हास नदी वालवली पुलावर सध्या आपण आहोत। तिथून ते मांजरीपर्यंत डॉन मात्र उल्हास नदीची परिस्थिती जी आहे ती आपण बघत आहोत। उल्हास नदी नसून हा संपूर्ण नाला झालेला आहे। पूर्ण दूषित होत चाललं आहे आपल्या बदलापूरच्या उल्हास नदीचं पाणी। आज जर कधी आपण हे पाणी बघितलं तर याला असा गडद जो आहे दगड आपल्याला दिसतो आहे, खराब झालेला आहे संपूर्ण हे पाणी। आणि याचा जबाबदार कुठेतरी कोण नागरिक आहे, प्रशासन आहे, कारण ही नदी म्हणू शकत नाही आपण अशी नदी आहे, परंतु आपल्या उल्हास नदीचं असं जे रूप आहे कधीही आपण बघितलं नव्हतं। कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा दिसेला उल्हास नदीच्या आजूबाजूला जो कचरा पडलेला आहे तो सुद्धा आपण वारंवार नेहमी घेत असतो, परंतु पाऊस आला की ते वातावरण अजून खराब होतं। हे आपण इथे कचरा पडलेला बघू शकतो की याच्यावर सुद्धा काही उपाययोजना केली जात नाही। उल्हास नदीच्या आजूबाजूचा जो संपूर्ण परिसर, संपूर्ण परिसरामध्ये सुद्धा वालवली जवळचा तिथे सुद्धा पाणी सुटलेलं आहे। त्याचबरोबर इथे आजूबाजूला रेल्वेमेंट असतात, आपण तो सुद्धा मुद्दा वारंवार इथे लाईव्हच्या माध्यमातून जेवढे काही ठिकाण आहे जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण होते तिथे काही धोका असतो, आपण ते सगळे काही आज लाईव्हच्या माध्यमातून दाखवलेले आहे। तुम्हाला एकच विनंती करू, जर काही गरज असेल तरच घराबाहेर पडा, तरच घराबाहेर पडा, अन्यथा घरातून बाहेर पडू नका। सुरक्षित राहा, काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची सुद्धा। बघत राहा आपले बदलापूर, प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला देणार आहोत। फक्त उल्हास नदीला आपल्या स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपली आहे। मात्र ती आता उल्हास नदी जशी होती तशी आता दिसत नाहीये। तर तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। प्रत्येक लाईव्ह अपडेट जे आहेत आपण घेणार आहोत। तसंच पर्यटक सुद्धा जे आहेत यायला चांगले आहे, त्यांना माहिती पडले अंबरनाथला की अंबरनाथमध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऊस झाला आहे बदलापूरपेक्षा। पण ज्यांना माहिती पडलं की बदलापूरमध्ये पाऊस होता, आता वातावरण छान झालं आहे, त्याचे सगळे फिरायला येत आहेत। मात्र पर्यटकांनी सुद्धा जर फिरायला येणार असेल तर काळजी घ्या। स्थानिक जे रहिवासी आहे त्यांनी सुद्धा सगळ्यांनी, स्थानिक जे बदलापूरकर आहेत त्यांनी सुद्धा सगळ्यांना सांगत राहा की जर तुम्ही अशा ठिकाणी जात असाल जिथे काही नदी नाले ओढे आहेत, स्वतःची आणि काळजी घ्या। बघत राहा आपले बदलापूर व्हिडिओ चॅनल, डान्ससह प्रतिनिधी